नमस्कार, मी विनोद तळेकर। 8 PM विशेष रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे। कितीही दुर्दैवी असलं तरी सुद्धा मुंबईतल्या पावसात बळी जाणं हे काही नवीन नाही आहे। कालच्या पावसातही मुंबईत एक बळी गेला, पण हा बळी घेतलाय तो महावितरणनं। भांडूपमध्ये 17 वर्षांचा मुलगा साचलेल्या पाण्यातून वाट काढत चालला होता आणि तेवढ्यात त्याला पाण्यात करंट लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। कारण त्या ठिकाणी महावितरणच्या वायर्स उघड्यावर ठेवल्या होत्या। साचलेल्या पाण्यामध्ये त्या वायर्स दिसत नव्हत्या आणि गंभीर बाब म्हणजे याची तक्रार करून सुद्धा महावितरण हल्लं नाही, ढिम्म राहिलं। स्थानिक लोक दीपकला त्या पाण्यातून जाऊ नको असं सांगत होते, पण नेमकं तिथे काय घडलं होतं आपण पाहूयात। पावसामुळे भांडूपमध्ये एकाचा बळी। विजेच्या तारांचा शॉक लागताच तरुणाचा मृत्यू। महावितरणच्या दुर्लक्षामुळे तरुणानं गमावला जीव। भांडूपमधला हा LBS रोड। मंगळवारी धोधो पाऊस पडत होता। जाणारे येणारे याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत होते। 17 वर्षांचा दीपक पिल्ले हा याच भागातून चालत जात होता। पाठीवर सॅक होती आणि हातात छत्री। चालता चालता त्याला साचलेल्या पाण्यातून जोरात शॉक लागला आणि दीपक खाली कोसळला। विजेचा शॉक एवढा जबरदस्त होता की एका झटक्यात दीपकचा मृत्यू झाला। आसपासच्या दुकानदारांनी पाण्यात पडलेल्या दीपकला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण दीपकचा शॉक लागता क्षणीच जीव गेला होता। और जिस बंदे के साथ में दुखद घटना हुई वो भी पीछे रोड से आया और यहाँ से जा ही रहा था। हम उसको आवाज दे भी रहे थे, बट कैसा है, रोड और हमारा थोड़ा सा डिस्टेंस ज्यादा था। बारिश भी बहुत तेज थी, उसकी वजह से हमारी आवाज उसको सुना ही नहीं थी। और वो जैसे ही करंट के रेडियस में आया, उसको झटका लगा, वो जमीन पे मुंह के बल गिर गया। और जैसे ही गिरा वैसे ही शायद उसका मतलब वो बोलते कि झटके ज्यादा लगने से उसकी मौत हो गई होगी। धक्कादायक म्हणजे मंगळवारी सकाळपासून याच ठिकाणी 7 ते 8 लोकांना विजेचा शॉक लागला होता। त्यामुळे दीपक त्या रस्त्याजवळ येताच स्थानिक दुकानदारांनी दीपकला तिथे जाऊ नको असं ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र पावसाचा आवाज आणि दीपकनं कानात हेडफोन घातलेले असल्यानं त्याला कुणाचाही आवाज आला नाही। लोग इधर जा रहे थे तो हमने इधर रस्सी भी बांधा, फिर भी आवाज मारा भाई इधर मत जाओ। एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से, बैग पीछे लटका के रखा था, तो फिर हमने आवाज मारा, उसने कान पे वो डाल के रखा था तो सुना नहीं उसने। फिर अपने तो फिर भी आवाज मार के तो फिर सीधा उधर खड़ा रहा। उधर जाके फिर पूरा चिपक गया, फिर ऐसे कैसे नीचे गिर गया वो। दीपकचा मृत्यू झाला त्या ठिकाणच्या पाण्यात करंट लागत होता। त्याचं कारण म्हणजे महावितरणच्या अनेक उघड्या वायरी या ठिकाणी होत्या। साचलेल्या पाण्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना वायरी दिसत नव्हत्या। मात्र सकाळीच काही जणांना शॉक लागल्यानंतर स्थानिक दुकानदारांनी महावितरणकडे तक्रार केली होती, मात्र महावितरणनं त्याकडे डोळे झाक केली। तो मुझे जैसे ही पता चला कि यहाँ पे करंट का थोड़ा सा झटका लग रहा है, तो हमने ऑलरेडी MSAB की जो ऑनलाइन हेल्प डेस्क नंबर है वहाँ पे कंप्लेन किया था और कंप्लेन रजिस्टर्ड भी हुआ था। कंप्लेन रजिस्टर्ड होने के बाद भी यहाँ कोई आया नहीं और ऑटोमेटिकली 9 बजे वहाँ से वापस मैसेज आया कि आपका कंप्लेन जो है वो सॉल्व हो गया है। बट लेकिन कंप्लेन सॉल्व खाली जो बोलते हैं ना ऑनलाइन ही हुआ था, ऑफलाइन कोई कंप्लेन सॉल्व नहीं हुआ था। महावितरणनं तक्रारीकडे गेलेल्या दुर्लक्षामुळे आणि भोंगळ कारभारामुळे एक तरुण जीवानिशी गेला। मी सध्या भांडूपच्या LBS मार्गावरील पन्नालाल कंपाऊंड कडे आहे। जर पाहिलं हा संपूर्ण परिसर काल जो आहे तो जलमय झाला होता। जर पाहिलं तर सकाळपासून करंट लागत होता अनेकांना आणि स्थानिक नागरिकांनी जे आहे ते स्थानिक दुकानदारांनी देखील या संबंधित अधिकाऱ्यांना जी आहे ती तक्रार देखील केली होती। मात्र संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाही, त्यांनी या ठिकाणी रिपेअर केले नाही। त्यामुळे जर पाहिलं 17 वर्षीय दीपक पिल्ले या तरुणाचा दुर्दैवी यात मृत्यू झालेला आहे। महावितरणनं वेळीच लक्ष देऊन उघड्यावरच्या वायरींचा बंदोबस्त केला असता तर कदाचित दीपक जिवंत असता। वायरी उघड्यावर असतील तर पाण्यातून विजेचा प्रवाह वाहू शकतो। विशेषतः अशुद्ध किंवा गढूळ पाण्यातून विजेचा करंट तीव्रतेने वाहतो। अशुद्ध पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्यानं ते पाणी विजेचं चांगलं वाहक होतं। पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून विजेचा शॉक लागण्याची शक्यता जास्त असते। जळगावमध्येही एरंडोल तालुक्यातल्या वरखेडी शिवारात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय।
मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूरमधलं हे कुटुंब होतं. विकास सोलंकी, त्यांची पत्नी, 2 मुलं आणि सासू यांचा मृत्यू झालाय, तर 2 वर्षांची मुलगी बचावली आहे. शेतात काम करताना वीज पडल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला. जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या. मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे. ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेश आहे, इथं काम करायला आले होते. सध्याचे दिवस जोरदार पावसाचे आहेत. अशावेळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज कोसळते. अशावेळी काय खबरदारी घ्यायची ते लक्षात ठेवा. हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी स्वतः जाऊ नका, जनावरांनाही सोबत नेऊ नका आणि मासेमारीसाठी सुद्धा बाहेर पडू नका. विजा चमकत असताना तुम्ही बाहेर असाल तर ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा. एखाद्या बंदिस्त इमारतीमध्ये आसरा घ्या. विजा चमकत असतील तर झाडाखाली उभे राहू नका, कारण उंच झाडांकडे वीज आकर्षित होत असते. एखाद्या डोंगराखाली किंवा टेकडीखाली उभे राहू नका. विजा चमकत असताना तुम्ही प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा बंद करा. सायकल, स्कूटर, उघडा ट्रॅक्टर किंवा बैलगाडीमधून प्रवास करत असाल तर प्रवास थांबवून ताबडतोब सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्या. धातूच्या वस्तूंपासून लांब राहा. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासूनही लांब राहा. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करू नका. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा. तसंच जोरदार पाऊस असेल तर शेतातही काम करायला जाऊ नका. खबरदारी नक्की घ्या आणि सुरक्षित राहा. जळगावहून मंगेश जोशीसह अविनाश माने, NDTV मराठी, मुंबई.